जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। मी किशोर ववले आपलं जागरगड किल्ले मोहीम या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो। आज आम्ही चालवले किल्ले सिंधुदुर्ग। रात्रीचे 11:30 वाजले आणि माझा संपूर्ण परिवार माझ्यासोबत आहे। भाऊ भाऊजे आहेत सगळे माझे। संपूर्ण परिवाराबरोबर फिरायचा आनंद एक वेगळाच आहे। बच्चे कंपनी चला तर मग आपण आता भेटू सकाळी मालवणला। मालवणच्या समुद्र किनारी पोहोचल्यानंतर आपल्याला बोटीने जावं लागतं। या ठिकाणी प्रौढांस 100 रुपये आणि लहान मुलांना 50 रुपये तिकीट आकारण्यात येते। हे तिकीट काढल्यानंतर आपल्याला बोटीमध्ये प्रवेश मिळतो। आपल्याला इथे लाईफ जॅकेट दिलं जातं आणि लाईफ जॅकेट दिल्यानंतर आपल्याला बोटमध्ये बसवतात। या खाली बोटमध्ये बसवल्यानंतर आपल्याला सिंधुदुर्ग किल्ल्याला घेऊन जातात। चला तर मग आपण आता किल्ल्याचे पुढचे पॉइंट्स पाहू। सागरी मार्गाने होणाऱ्या हल्ल्याचे कुणकुण शिवरायांना लागले होते। त्यामुळे जमिनीवरून चाल करून येणारा शत्रू एक दिवस सागरी मार्गे किनारपट्टीवर पोहोचू शकतो असा विचार करून शिवरायांनी आपल्या काही मोजक्या सवंगडींबरोबर आणि हिरोजी इंदुलकरांबरोबर खलबत्ती केली। त्यावेळी या शिलेदारांनी मालवण येथील कुर्टे हे बेट किल्ला बांधण्यासाठी उत्तम असून येथे आपण किल्ला उभारू शकतो असे शिवरायांना सुचवले। आणि मग काय 23 नोव्हेंबर 1664 या शुभ दिनी मालवणच्या समुद्र किनारी या मोऱ्याचा धोंडा या ठिकाणी भूमिपूजन पार पडले आणि किल्ल्याचं काम सुरू झालं। जय शिवराय मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही सिंधुदुर्ग किल्ला पाहायला याल त्यावेळेस ह्या जागेला जरूर भेट द्या, कारण ह्या जागेला स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग बांधण्याच्या अगोदर या इथे पूजा केली होती। इथे गणेशाची आणि महादेवाची पूजा केली होती ह्या जागेला, तर तुम्ही आवर्जून भेट द्या। आमचा शंभू आहे आज माझ्याबरोबर इथे। आम्ही तिकडे बोटीने निघालो तर पाण्यातील हा जलदुर्ग सतत खुणावत होता। त्या शाहिस्त्यावर छापा टाकून शिवछत्रपती आदिलशाहचा मुलूक काबीज करत शिवराय 1664 मध्ये कोकणात दाखल झाले। छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा किल्ला, शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते। किल्ल्याचे क्षेत्र कुर्टे बेटावर असून 48 एकरवर हा किल्ला पसरलेला आहे। तटबंदीची लांबी साधारण 3 किलोमीटर असून बुरुजांची संख्या 52 आहे। 45 दगडी जिने या किल्ल्याला आहेत। शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा किल्ला आपल्या जवळ येऊ लागतो। सिंधू सागराच्या पाण्यातून ही बोट आपल्याला मुख्य प्रवेशद्वारासमोर उतरवते। बोटीतून उतरताना 1.5 तासात किल्ला पाहून या असे सांगितले जाते। खरं तर एवढा वेळ पुरतच नाही। मुख्य दरवाजातून आपण आल्यानंतर एक छोटंसं मंदिर लागतं आणि आपल्याला ह्या उजव्या बाजूला जायचं आहे। हा नगरखान्याच्या उजव्या बाजूने आपल्याला वरती जायचं आहे। इथं शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे आहेत।
ज्यावेळेस आपण सिंधुदुर्गावर येतो त्यावेळेस या स्थळाला आवर्जून भेट द्या. मित्रांनो, माझ्या ह्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण मी सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती दिली आहे, तर तुम्ही पाहू शकता. इथे छत्रपतींच्या पायाचा ठसा आहे. मी दाखवायचा प्रयत्न करतो आणि यापूर्वीचे व्हिडिओ तुम्हाला क्लिअर दिसून जाईल. आणि याच्या बाजूनेच आपल्याला वरती जायचं आहे. तर डाव्या पायाचा आणि उजव्या हाताचा ठसा हिरोजींनी महाराजांचा का घेतला की ज्यावेळेस घोड्यावर बसताना आपण डावा पाय पहिला टाकतो आणि तलवारीने उजव्या हाताच्या तलवारीने स्वराज्य मिळवलंय, म्हणून शिवरायांच्या उजव्या हाताचा आणि डाव्या पायाचा ठसा हिरोजी इंदुरकरांनी येथे बनवून घेतलाय. लाकूड, शिसे, चुनखडी आणि इतर किल्ला बांधकामाचे साहित्य मोठ्या जिकरीने या बेटावर येत होतं आणि हळूहळू तटबंदी आकार घेत होती. पण त्या काळी शिवाजी महाराजांना तह करून आग्र्याला जावं लागलं आणि शिवराय नजरकैदेत राहिले. मित्रांनो, विचार करा, आपला राजा नजरकैदेत असताना सुद्धा या किल्ल्याचं बांधकाम हिरोजी इंदुरकर आणि त्यांच्या सहकारी मोठ्या कष्टाने पार पाडलं. शिवाजी महाराज 1667 साली या किल्ला पाहायला आले. किल्ला पाहिल्यानंतर शिवराय म्हणतात, हिरोजी 84 पंधरात हा जंजिरा, 18 टोपीकरांच्या उरावर शिवलंका, अजिंक्य जागा निर्माण केल्या, सिंधुदुर्ग जंजिरा, जंगी आसमानी तारा. आणि मग काय, इनामी देण्यात आली, दक्षिणा देण्यात आल्या, साखर वाटण्यात आली. मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती असलेला हा नगरखाना आहे. इथून शत्रूवर नजर ठेवता येते. म्हणजे ह्या बाजूने बघितलं तर इथून शत्रू जर आले तर त्याच्यावर नजर ठेवता येते ही जागा आहे. आणि या नगरखान्यातनं विशिष्ट प्रकारचे आवाज काढून इतरांना सावध केलं जायचं, किंवा चांगल्या ज्या गोष्टी घडत असेल तर इथे विशिष्ट प्रकारचे आवाज, ढोल वाद्य किंवा कुठल्या वाद्य काढून इतरांना कळवलं जायचं ह्या नगरखान्यातनं. शिवरायांचे हाताचे आणि पायाचे ठसे पाहून आल्यानंतर आपल्याला परत ह्या मार्गाने पुढे जायचे. इथून आल्यानंतर इथे 5 रुपयाचं तिकीट काढून आपल्याला पुढे जाता येतं. ह्या मार्गाने छत्रपती शिवरायांचं मंदिर आहे आणि ते खाण्याचे स्टॉल पण आहेत. इसवी सन 1695 मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी हे मंदिर बांधलेलं आहे. ह्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे आणि शिवाजी महाराजांच्या शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे हे. शिवराय मंदिरापासून उजव्या बाजूने आपल्याला थोडंसं पुढं जायचंय. पुढं आल्यानंतर हे महादेवचं मंदिर लागतं. म्हणजे या ठिकाणी पूर्वी भुयारी मार्ग होता. इथनं कोकणातील दुसऱ्या किनाऱ्यावर रस्ता होता हा. म्हणजे 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी समुद्राच्या खालून हा मार्ग काढला होता. म्हणजे जर किल्ल्यावर कोणी चाल करून आले, शत्रू जर किल्ल्यावर आला तर आपली प्रजा आणि राजे सुखरूप बाहेर निघायला पाहिजे, म्हणून हा मार्ग बनवण्यात आला आहे. आतमध्ये खाली खूप अंधार असल्यामुळे दिसत नाही आणि आता हा मार्ग बंद झालेला आहे. खरं तर 1.5 तासात किल्ला पाहून होत नाही, पण मी तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट्स दाखवतो. हे छोटंसं महादेवचं मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर आलं की थोडंसं पुढं चालल्यानंतर 3 गोड्या पाण्याच्या विहिरी या किल्ल्यावर लागल्या. त्याची नावे पण मजेशीर आहेत. दूध विहीर, साखर विहीर आणि दही विहीर. म्हणजे समुद्रावरती ह्या गोड्या पाण्याच्या विहिरी लागल्या. तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो. इथनं संपूर्ण किल्ल्याला पाणी जायचं आणि आत्ता सुद्धा जे स्टॉल आहेत ते ह्या विहिरीतलं पाणी घेऊन जातात. जांभ्या दगडात ही बांधलेली विहीर आहे संपूर्ण. थोडंसं पुढं आल्यानंतर ही तटबंदी लागते. आता आपण आलेलो आहे चोरवाटेकडे. इथे पण सुद्धा एक चोरवाट होती. म्हणजे शत्रूंचा हल्ला झाला किंवा काही संकट
निर्माण झाले. तर ह्या तटबंदीच्या खालच्या बाजूला व्यवस्थित पहा, ह्या तटबंदीच्या खालच्या बाजूला एक चोरवाट तयार केली होती. इथनं डायरेक्ट आपण बाहेर पडू शकतो त्या चोरवाटेत. या ठिकाणी डायरेक्ट आपण समुद्रात येणार. किल्ला पाहून आल्यानंतर सगळे थकलेत, लिंबू पाणी पितात ते, आणि सगळे दमलेले पण आहेत. लाटा तटबंदीच्या भिंतीवर अविरत आढळताना दिसतात. 400 वर्ष होऊनही हे बुरुज त्यांच्याशी झुंजताना दिसत होते. किल्ल्याच्या तटबंदीत शिवाजी महाराजांनी त्या काळी 30 ते 40 शौचालयाची निर्मिती केली होती. म्हणजे त्यावेळेस किल्ला बांधताना स्वच्छतेची किती काळजी घेतली होती. 30 ते 40 टॉयलेट या तटबंदीच्या भिंतीमध्ये बांधले होते. लाटा तटांच्या खडकावर अविरत आढळताना दिसतात. शिवछत्रपतींच्या असामान्य कर्तृत्वाची साक्ष देणारा हा जलदुर्ग आजही डौलाने उभा आहे. असंख्य आठवणी घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुढील वेळेस नवीन किल्ला, नवीन माहिती. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद. सकाळी मालवणला पोहोचलो. थोडासा आराम करून बीचला खेळलो. या हॉटेलवर मुक्काम केला आम्ही. हे नक्षत्र हॉटेल आहे, म्हणजे वायरी बीच ह्या हॉटेलपासून चालू होतो. हा समोर बीच आहे. खूप छान हॉटेलला राहण्याची सोय आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला जेवण असते. हा परिसर खूप छान आहे. वायरीला आल्यानंतर या नक्षत्र हॉटेलला आम्ही राहतो. तुम्हाला नंबर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा. मी या हॉटेलचा नंबर सुद्धा देईन. एकदम बीचच, म्हणजे या हॉटेलची खासियत अशी आहे की बीच ह्या हॉटेलपासून चालू होतो. इथे स्क्रीनची पण सोय असते. आपल्याला मॅचेस वगैरे असतील इथे स्क्रीन लावले जाते. खूप छान सोय या हॉटेलची आहे. दिल